हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. चला मी स्मिता सुनबाई जय सोनाली सखे सासू सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला तुमची झाली का दिवाळी भाऊबीज पाडवा. तर आमच्या नणंदबाई थोड्या लेट आल्या होत्या, भाऊबीजेच्या 2 दिवसांनी आल्या होत्या. तर कसं आहे शेतकरी शेतीचे कामं करणं शेतकरी त्यामुळे ना थोडं लेट आले. तर इथं मिस्टरांची चालू होती धावपळ, नारळ घेऊ की पातळ देऊ असं झालं. तर इथं 3-4 कॅमेरे होते, बहिणीच्या मुली काढत होत्या, मी पण काढत होते व्हिडिओ आणि फोटो पण घेत होता असं. तर मग फोटोमध्ये पातळ यायला लागत होता असं मुलींचं म्हणणं होतं, म्हणून मिस्टरांची चालू झाली तिथं थोडीशी धावपळ. तर आधी जे ऑरेंज कलरच्या पातळवाल्या ओवाळत होत्या त्या सगळ्यात लहान नणंदबाई आहे, ह्या मोठ्या आहे, आणि समोर ज्या दिसत आहे बसलेल्या कॉटवर त्या पण मोठ्याच आहे. तर आमचा परिवार खूप मोठा आहे. तर 4 नंदा आणि आम्ही 5 भावंड हे आणि 4 नंदा असं 9 मुलांचं कुटुंब आहे आमच्या सासू सासऱ्यांचं. तर इथं आराध्याला थोडा हसू आलं, का बरं आलं तर तुमच्याशी नक्की शेअर करा. तर इथं असं झालं की त्या मुलांचं काय म्हणणं होतं की आधी एकाला ओवाळून घे, पण त्यांनी सगळ्यांना कुंकू लावलं, नंतर तांदूळ लावले असं झालं जोक. तर बघा इथं मी हे चंद्रकोरचे पातळ घेतले होते. मोठ्या मुलाचं लग्न फेब्रुवारी महिन्यात झालेलं आहे, मग त्यांना ब्रासोचे पातळ घेतले होते मी. एक नणंदबाईच्या अंगावर आहे बघा ते पातळ लग्नाचं. तर लग्नाच्या व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करल. तर मग आता दिवाळीला हे पातळ घेतले होते, हे 4 घेतले होते. 3 नंदांना 3 आणि आईला 1-4 असं. तर एक नणंदबाईनं आमच्या आजारी आता 8 दिवसापूर्वी आजारी झाल्या. तर त्या ICUमध्ये होत्या, आत्ता घरी सोडलेलं आहे त्यांना. तसं आम्ही भेटून आलो, पण मग एकदा जायचं आहे परत भेटायला, तर त्यांनाही पातळ घेऊन जावं लागल. इथं ओवाळी झाली, नंतर मग पाठीमागं आहे ना आमच्या पाठीमागं जाऊबाई फ्लॅटमध्ये राहते लहान आहे, मग तिच्या घरी गेल्या ह्या नणंदबाई ओवाळायला. चला आता आपण आलेलो आहे बेडरूममध्ये. तर सुनबाईने छान असं तिचं ब्लाऊज शिवलेलं आहे, तुमच्याशी शेअर करते. प्रिन्स कट, आणि ही मशीन माझी आहे, छान टेलर काम करते. तिचे भरपूर व्हिडिओ मी म्हणजे शेअर कराल तुमच्याशी. डिझाईन वगैरे छान येतात तिला, छान शिवते ब्लाऊज. लहानी बहीण आलेली होती बरं का माझी, तर तिने मला इथं कुकरचं खोकं आहे, तर हे भांड्यांचा व्हिडिओ मी शेअर करेल तुमच्याशी. तर इथं लहानी बहीण आलेली होती, तिने समई आणली होती मुलांसाठी, बघा एवढी मोठी समई. तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करू भाऊबीजेसाठी. आणि खूप संसार आहे घरात, काय आणावा काय नाही हे तिलाही सुचत नव्हतं. आणि माझे आई आणि लहाना भाऊ इथंच राहतो माझ्याजवळच, थोडं लांब आहे 10 मिनटाच्या अंतरावर. तर त्या भावासाठी म्हणजे त्या भावाला लहान्या बहिणीने सोऱ्या आणला होता चकलीचा, आणि खूप मोठा हा 9 नंबर आहे, काहीतरी 9 नंबर होता त्याच्यावर. तर बहिणीची मोठी मुलगी महिंद्रा कंपनी जॉब करते, तर तिने घेऊन दिल्या होत्या या वस्तू. तर हा छान आहे, सोऱ्या पण छान होता, जड होता खूप. आणि आराध्या आणि मोठ्या मुलासाठी समई दिली होती. सध्या पितळाच्या वस्तू तांब्याच्या वस्तू खूप महाग आहे बरं का, दिवाळी म्हणून नाही पण मग तरी महागच आहे. आणि छान होता, मोर वगैरे खूप छान दिसत होती. तिने इडलीचं भांडं पण दिलेलं आहे, आप्याचं भांडं दिलेलं आहे, भरपूर वस्तू दिलेल्या आहे. मागच्या वेळेस आपण जो दिवा मी शेअर करते तुमच्याशी देवाऱ्यात, तो पण तिनेच घेतलेला आहे दिवाळीला. इथं त्यांच्या बॅगा होत्या बहिणीच्या, आणि मोठी भाऊजाई आलेली, म्हणजे भावांमध्ये मोठा भाऊ आणि आमच्या बहिणींमध्ये लहान भाऊ. तर बघा आपला बेडरूम पॅक आहे, सुनबाईचा संसार आहे हा. तिकडं त्यांच्या लग्नाचा फोटो, इथं राधाकृष्णाचा छान फोटो कपाटावर ठेवलेला आहे, तिचंच कपाट आहे ते. आणि खूप पॅक झालेला आहे बेडरूम, ठेवायला जागा नाही. बेडमध्ये पण तिचं सगळं सामान आहे, नवरीचं म्हणजे सुनबाईचं काहीच सामान काढलेलं नाही वरती. तर इथं करंजी, 2 प्रकारचे चिवडे, शंकरपाळे, अनारसे अशा. तर हे मोठ्या बहिणीने आणलं होतं फराळाचं. तर माझ्या 2-3 रेसिपी आलेल्या आहे, नक्की बघा. तर छान आहे फराळाचं तिचं पण, चकली
नानकट, करंजी, लाडू, 2 प्रकारचे चिवडे. नंतर इथं मग बाकीचे जेवायला गेले ते लहान भावाकडं नॉनव्हेज खायला. आम्ही शनिवार असल्यामुळं खाते नाही. तर मग इथं वांगे बटाट्याची भाजी आणि लक्ष्मीपूजनचं थोडं पुरण होतं. मग 4-5 पुरणपोळ्या, वांगे बटाट्याची भाजी, भात, पोळ्या असा मेनू केला होता आमच्या 3-4 इथं. मग दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ हा तुमच्याशी शेअर करते. तर इथं लहान मेवणे बसले होते नाश्ता करायला. सकाळचं वातावरण छान होतं, छान वाटतं सकाळी. आणि असं सुनबाईंनी छान आवरून घेतलं होतं. तर इथं आई आहे माझी आणि तिला पण पातळ आणलं होतं. बघा ते पातळ, बघा तिच्या जवळच आहे. तिला दिलं ते पातळ, म्हटलं घालून घे आज म्हणजे याचं. आणि हा आपला किचनचा दरवाजा आणि छान इथं तोरण वगैरे छान लावेल होतं. इथं कुकरचं खोकं सुनबाई देत होती नाश्त्याला. कोणाला चिवडा, कोणाला शंकरपाळे, कोणाला लाडू, कोणाला चकली, असं चालू होतं तिचं द्यायचं काम. तर रेसिपी आलेली आहे, नक्की बघा. काही येणार आहेत त्या पण बघा. थोडं लेट झालं. लहान बहिणीची तब्येत थोडी खराब होती, माझ्याकडेच ॲडमिट होती ती 2-3 दिवस. तिच्या पायाचं थोडं इन्फेक्शन झालं होतं खिळा घुसल्यामुळं. तर बघा हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. त्यांना जायचं आहे त्या दिवशीचं. मग तिने सकाळी ओवाळून घेतलं नाश्ता पाणी झाल्यावर. तर ही लहानी बहीण आहे. आम्ही 3 बहिणी होतो ताईंनो. तर आता दोघीच आहे. एक बहीण वारली, तिला 12 वर्ष होऊन गेले वारली. तिला वालचा आजार होता. आणि एक भाऊ पण वारलेला आहे माझा. आणि आता ह्याही दिवाळीला सुनबाईचे पप्पा वारलेले. आत्ता 2 तारखेला तिच्या पप्पांचा 2रा महिना आहे. त्यामुळं तिकडे तिची बाई सुनबाई आहे समोर बसलेली. तर ती थोडी नाराज आहे, तिचे पप्पा वारलेले. तर इथं लहान बहिणीच्या मुलीच्या हातात होता आपली समई. तर सगळे म्हणत होते वर्ल्ड कपसारखं दिसते समई. ती आता तुम्हाला केवढी दिसते माहिती नाही, पण खूप मोठी समई. तर इथं भाऊजाई उभी होती बघा बाजूला. आणि त्या 2 मुली बहिणीच्या आणि 2 मुली घरी होत्या. तर तिला 4 मुलीच आहे, मुलगा नाही आहे. तर इथं आराध्य खूप जोक करतो बरं का, खूप हसायला लागतं त्याला. तर ही ओवाळती, ही पण कटलरीच्या दुकानात छोट्याशा शॉपमध्ये कामाला. आणि बघा बहीण, तिचा पाय दिसत असेल तुम्हाला, पट्ट्या केलेल्या आहे. तर ही भाऊजाई आहे. तर इथं वर्ल्ड कपवरून चाललं होतं बघा. समईला वर्ल्ड कप नाव दिलं त्यांनी. आराध्य काही पण जोक करतो. तर तुमच्या घरात आहे का असे नमुने सांगा बरं का कमेंट बॉक्समध्ये. तर समोर आई आणि इथं बघा एक आजी दिसत आहे. तर त्या भाऊजाईची आई आहे, माझ्या भाऊजाईची आजी आहे. इथं पाठीमागं भाऊजाई दिसते वाईन कलरच्या साडीवाली. तर तिचेच मिस्टर वारलेले, म्हणजे माझा भाऊ. त्याला पण 10-11 वर्ष झालेले वारून. त्याला 2 मुलं 1 मुलगी आहे. माझ्या आईच्या पाठीमागं मुलगी आहे, तिच्याजवळ जो मुलगा आहे. आणि एक मुलगा आलेला नव्हता. तर सगळीकडे दुःख आहे, पण आता काय करणार, आले सण एन्जॉय करायचे. इथं नंतर मग त्या भाच्याला ओवाळलं, मी ओवाळलं, सुनबाईनी ओवाळलं, लहान बहिणीने ओवाळलं असं. तर इथं लहानी बहीण ओवाळती आहे, सुनबाईने ओवाळलं मग त्याला. आणि मग त्याच संध्याकाळी पुतणी पण आली होती, जाऊबाईची मुलगी. इथं तिच्या मुलाचं आणि आराध्याचं चालू होतं फटाकड्यांचं, पण समोर गाड्या होत्या म्हणून मग मी थोडी रागवली जाऊन. तर ही नाते पुतणीची मुलगी आहे, मुलगा मुलगी आहे तिला. मग तिचा चहा पाण्याचा कार्यक्रम चालू होता इथं. तर तिला काही जेवण करायचं नव्हतं. ती म्हणे मम्मीने बनवला आहे काकू स्वयंपाक, नको बनवू, येऊ एखाद्या दिवशी जेवायला. मग इथं तिने परत ओवाळून घेतलं सगळ्यांना. तर तुमची झाली का भाऊबीज नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. मी नाही केली भाऊबीज, का नाही केली नक्की व्हिडिओ शेअर कराल तुमच्याशी. कसं असतं, कोणाला किती जीव लावा, कोणाला किती प्रेम करा, पण ते काय म्हणतात ना, हात कोरडाच निघतो. म्हणून काही गोष्टी झाकली मूठ 1.25 लाखाची. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.